आज आपण बनवतोय समर स्पेशल हलवा, तो पण बागेतल्या फुलांचा वापर करून। हा गुलकंद गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि ह्यांचा आपण वापर करून एक जबरदस्त टेस्ट असणारा हलवा बनवतोय। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर। हलवा बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण 1.25 कप रवा घेतलाय। हा जाड रवा आहे। आपण हा हलवा देवाला प्रसाद म्हणून पण दाखवू शकतो। त्यासाठी आपण 1 वाटीच्या ऐवजी 1.25 वाटी घेतले आणि 3 वाट्या पाणी घ्यायचे। ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण 3 वाट्या पाणी घ्यायचे। रवा भाजेपर्यंत आपण पाणी उकळून घेणार आहोत। त्यासाठी कमी गॅसवर आपण पाणी उकळायला ठेवायचे आणि रवा आपल्याला तांबूस कलर येऊपर्यंत भाजायचा आहे। आणि रवा आपला भाजत आल्यानंतर आपल्याला तूप घालायचे। तूप आधी घालायचं नाही, रवा भाजल्यानंतर घालायचं, म्हणजे रवा लवकर भाजला जातो। आधी तूप घातलं तर रवा भाजायला वेळ लागतो। आपण हलवा बनवण्यासाठी घरामध्ये तयार केलेल्या साजूक तुपाचा वापर करतोय, त्यामुळे हलव्याची टेस्ट एकदम जबरदस्त येणार आहे। प्रसादाचा शिरा जेव्हा बनवतात तेव्हा समप्रमाणामध्ये साखर, तूप आणि रवा घेतात। आपण घरामध्ये खाण्यासाठी बनवतोय, त्यासाठी आपण तुपाचा वापर कमी केलेला आहे। त्यासाठी आपण तुपाच्या ऐवजी आपण दुधाची क्रीम वापरणार आहोत। त्यामुळे आपली तूप कमी घातलं तरी चालतं। आपण 1 वाटी क्रीम वापरतोय। घरामध्ये जे फ्रेश दूध असतं त्याच क्रीमचा आपण वापर करतोय। आता आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। साखर, क्रीम, ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकळ्या, त्या सर्वांचा वापर आपण आता आपल्या हलव्यामध्ये करणार आहोत। तर रवा भाजतानाच आपण ड्रायफ्रूट्स कट केलेले टाकायचे, म्हणजे आपले ड्रायफ्रूट्स कुरकुरीत लागतात, खायला एकदम टेस्ट चांगली येते त्यांची। आता अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। रवा व्यवस्थित भाजला तर आपला हलवा टेस्टी होतो, खायला एकदम रवा मोकळा लागतो। आता आपण ही सर्व फ्रेश क्रीम वापरले। हे दुधावरची साय आहे, 1 लिटर दुधाची जी साय आहे तिचा आपण वापर हलवा तयार करण्यासाठी करतोय। अशा पद्धतीने पूर्ण ड्राय करून घ्यायचा आहे रवा आणि मग आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं। आता रवा व्यवस्थित जर भाजलेला असेल तर पाणी घातल्यानंतर गाठी होत नाहीत। रवा जर कच्चा असेल तरच आपल्या हलव्याच्या गाठी होतात। त्यामुळे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा, म्हणजे पाणी घातल्यानंतर रव्याच्या गाठी होत नाहीत। आपण हलवा तयार करताना झाकण ठेवलेलं नाही आहे। झाकण ठेवलं तर चिकट होतो रवा, त्यामुळे झाकण ठेवायचं नाही आहे। झाकण न ठेवताच अशा पद्धतीने आपण कोरडं करून घेतलेलं आहे। आता आपण साखर घातली आहे। आपण 1.25 वाटी रव्याला 1 वाटी साखरेचा वापर केला आहे आणि गुलाब पाकळ्या घातल्या आहेत। गुलाब पाकळ्या तुमच्याकडे किती असतील त्या हिशोबाने तुम्ही घालायच्या आहेत। जर गुलाब पाकळ्या नसतील तर गुलाबाचा इसेन्सचा वापर करायचा। शिऱ्याचा मस्त सुगंध सुटलाय। गुलाब पाकळ्यांमुळे तर दिसायला तर अप्रतिम दिसतच आहे, पण खाण्यासाठी सुद्धा अतिशय आपला हलवाचा मस्त झालेला आहे। अशा पद्धतीने गुलाब पाकळ्या किती छान एकजीव झाल्यात आपल्या शिऱ्यामध्ये। आता आपण वेलची कुटून घालायची आहे। अशा पद्धतीने वेलची सोलून घेतली आहे आणि आता आपण वेलची खलबत्त्यामध्ये कुटायची आणि हलव्यामध्ये मिक्स करायची। आपल्या हलव्याचा छान असा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे। मस्त अशी टेस्ट पण असणार आहे। गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या असल्यामुळे गुलकंदचा सगळीकडे मस्त असा सुगंध सुटला आहे। गुलाब पाकळ्या जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही घालू शकता, नसतील तर रोज एसेन्सचा सुद्धा वापर करता येतो। अशा पद्धतीने आपला हलवा खाण्यासाठी रेडी आहे। हा हलवा तुम्ही फेस्टिवल असेल तेव्हा किंवा घरी कुठलं सेलिब्रेशन छोटंसं असेल तेव्हा
अशा पद्धतीचा आपण होममेड हलवा झटपट तयार होतो. हा कमी वेळेमध्ये झटपट तयार होणार आहे. याच्यासाठी बाहेरनं कुठलंही वेगळं साहित्य आणायची गरज नाही. घरामधल्याच साहित्यापासून अशा पद्धतीचा हलवा रिच हलवा आपला तयार होतो. आता आपण गॅस बंद केला आहे. आता आपण हा हलवा ताटामध्ये सर्व करतो आहे. आपण हा हलवा कमी वेळेमध्ये झटपट होणारा आणि आपल्या जवळच्या साहित्यापासूनच तयार होणारा हलवा बनवलेला आहे. हा हलव्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गुलाब पाकळ्यापासून तयार होणारा हलवा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी हा हलवा कसा झाला होतो. आता आपण आपला हा हलवा खाण्यासाठी रेडी आहे. आपण आता सर्व करण्यासाठी वाटीमध्ये त्याला दाबून घेतला आहे आणि ह्याला वेगळं तूप लावायची गरज नाही आहे, कारण आपण हलव्यामध्ये तूप घातलेलं आहे. पण जर तुम्ही भाताची मूद करणार असाल तेव्हा मात्र वाटीला थोडं तूप लावून घ्यायचे आणि मग अशा पद्धतीची मूद तयार करायची आहे. गुलाबाच्या पाकळ्यांमुळे आपल्या हलव्याची तर चव अप्रतिम आलेलीच आहे, पण गुलाब पाकळ्यांचे फायदे पण आपल्या शरीरासाठी भरपूर आहेत. जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल किंवा तोंडाला कोणत्याही प्रकारची सूज असेल तर गुलाब पाकळ्यांचा जर आपल्या आहारात वापर केला तर आपल्याला आराम मिळू शकतो. यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी अशा पद्धतीची गुलाब पाकळ्यांची रेसिपी बनवा आणि ती कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.